नवीन वर्ष आले की सर्वांची इच्छा असते की नवीन वर्षामध्ये माझ्या राशींसाठी हे नवीन वर्ष कशा प्रकारे आहे, कोणत्या गोष्टी या नवीन वर्षामध्ये मी कराव्या, कोणती काळजी या नवीन वर्षामध्ये करावी, हे सर्व काही जाणण्याची आपल्याला इच्छा असते। नवीन इन्व्हेस्टमेंट करावी का, नवीन व्यवसाय सुरू करावा का, नोकरीमध्ये बदल या वर्षामध्ये घडून येतील का, व्यवसाय सॅलरी बदलेल का, सॅलरीमध्ये बढोतरी होईल का, हे सर्व काही जाणण्याची आपल्याला इच्छा असते। तर आपण या व्हिडिओमध्ये मकर राशी बद्दल पाहणार आहोत। मकर राशींच्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष कशा प्रकारे आहे हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनल मध्ये स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत की मकर राशींसाठी 2024 हे वर्ष कशा प्रकारे आहे। मकर राशींच्या व्यक्तींसाठी 2024 हे वर्ष अत्यंत सुखाचे आणि समृद्धीचे असे जाणार आहे। या वर्षाचा कालावधी हा अत्यंत शुभफळ असा देणारा आपल्याला ठरणार आहे, कारण की शनीची 7.5 या मकर राशींच्या व्यक्तींपासून संपणार आहे। या व्यक्तींना अत्यंत शुभफळ या शनी महाराज या वर्षामध्ये नक्की देणार आहेत। म्हणजेच 2025 मध्ये शनी महाराज आपली राशी बदलणार आहेत। त्यामुळे हा शेवटचे वर्ष शनी महाराजांचे मकर राशींची 7.5 या वर्षामध्ये फक्त राहणार आहे। पुढच्या वर्षामध्ये ते जसे राशी बदलतील तशी यांची 7.5 मकर राशीची संपणार आहे। त्यामुळे अत्यंत शुभफळ असे शनी महाराज जाताना आपली 7.5 संपवत असताना नक्की देत असतात। त्यानुसार आपल्याला अत्यंत शुभफळ असे या वर्षामध्ये मिळणार आहे। मकर राशींच्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत शुभफळ असे या मकर राशींच्या व्यक्तींसाठी मिळणार आहे। 2024 हे वर्ष अत्यंत शुभफळ आणि आपण जे काही शिक्षण करत आहात त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश आणि कीर्ती या वर्षामध्ये भेटणार आहे। आपण जे काही या आधी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचे फळ मकर राशींच्या विद्यार्थ्यांना या वर्षामध्ये नक्की मिळणार आहे। आपण जरी या आधी कुठे फेल झालो असतो किंवा ती संपत असते, संपण्याचा जो कालावधी येत असतो त्या कालावधीमध्ये शनी महाराज आपल्याला अत्यंत शुभकारक असे फळ देऊन जात असतात। म्हणजेच आपल्याला जे काही आपण मेहनत केलेली आहे पूर्वी, म्हणजे 7.5च्या कालावधीमध्ये जी काही सुरुवातीपासून मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचे फळ आपल्याला शनी महाराज शेवटच्या कालावधीमध्ये देत असतात। म्हणून मकर राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभकारक असे फळ या वर्षामध्ये मिळणार आहे। तर शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींसाठी सुरुवातीचा कालावधी हा थोडासा कष्टदायक असेल, आपले दुर्लक्ष अभ्यासातून होईल, परंतु शेवटच्या कालावधीमध्ये किंवा मेच्या नंतर अत्यंत शुभफळ असे तुम्हाला मिळणार आहे। आणि त्यानंतर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभफळ असे नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी मिळणार आहे। मकर राशींचे जे काही व्यक्ती नोकरी करत असतील तर त्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नोकरी बदल, नोकरीमध्ये बढोतरी, सॅलरीमध्ये बढोतरी हे योग नक्की येतील। सुरुवातीचा कालावधी हा अत्यंत शुभकारक असा राहील आणि शेवटच्या कालावधीमध्ये तुमचे वर्क काम अत्यंत वाढणार आहे। कष्ट तुम्हाला जास्त प्रमाणात होतील, परंतु जे काम आहे आपल्या नोकरीमध्ये जे काही कार्य आहे ते मार्गी लागतील। त्यानंतर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे फळ म्हणजे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी या वर्षामध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट करावी। नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी जरी केली किंवा विद्यार्थ्यांनी जरी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे फळ भविष्यामध्ये नक्की तुम्हाला मिळणार आहे। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी आपण नवीन बढोतरी करत आहात किंवा नवीन काही विचार करत आहात तर आपल्या मोठ्या व्यक्तींचे विचार विनिमय करून किंवा आपण जे व्यवसाय करतो त्यामध्ये जे काही पारंगत आहेत त्यांना, ज्या व्यक्तींना त्याबद्दल जास्त माहिती आहे त्याकडून आपण सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे। आपले निर्णय काही कालावधीसाठी चुकू शकतात। आपण जर योग्य निर्णय घेण्याचे विचार करत असतात, आपल्याला त्या निर्णयावरून शुभफळ पाहिजे असेल तर आपण नक्की विचार विनिमय करावा। मोठा निर्णय असा सहसा कोणता घेऊ नये। आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना ही आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाची म्हणजे आपण मोठ्या व्यक्तींचा विचार विनिमय करणे, घरातील व्यक्तींचा विचार करणे, हे सर्व केले तर तुम्हाला नक्की शुभफळ मिळेल। या वर्षामध्ये आपण मोठे कार्य जर आपल्या हद्दीच्या बाहेर असेल तर ते कार्य आपण या वर्षामध्ये सहसा करू नये। जरी
शनीची 7.5चा कालावधी हा शेवटचे वर्ष जरी असेल तरी आपण या शेवटच्या वर्षामध्येही आपण कोणते नवीन मोठे कार्य या वर्षामध्ये सुरुवात करू नये। कारण की आपण जर शनीच्या 7.5मध्ये आपण कार्य सुरू केले तर त्याचे जे फळ आहे, आपल्याला जे शुभफळ पाहिजे तर त्याचे शुभफळ आपल्याला उशिरा किंवा भरपूर कालावधीच्या नंतर मिळेल। त्यामुळे आपण सध्या म्हणजे 7.5च्या कालावधीमध्ये कोणते मोठे कार्य करू नये। इन्व्हेस्टमेंट किंवा कन्स्ट्रक्शन संबंधित कार्य आपण या वर्षामध्ये नक्की करू शकतात आणि तसे योगही या वर्षामध्ये तुम्हाला येतील। कौटुंबिक सौख्य पाहत असताना अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपले जे सौख्य आहे, अत्यंत शुभफळ आपल्याला मिळणार आहे या वर्षामध्ये। अत्यंत सर्वसाधारणपणे अत्यंत शुभफळ आणि आपले कुटुंब सुख समृद्धीने आपल्या घरामध्ये नांदणार आहे। त्यानंतर आरोग्य पाहत असताना अत्यंत शुभकारक असे आरोग्य तुम्हाला लाभणार आहे। या राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभफळ, मोठे कोणतेही आजार या व्यक्तींना जडणार नाही। सर्वसाधारणपणे जे आरोग्य आहे ते अत्यंत शुभफळ असे देणारे ठरेल। तुमचे शरीर अत्यंत सदृढ आणि आपण जर या वर्षामध्ये प्राणायाम किंवा आपण जर या वर्षामध्ये हाडासंबंधित जर व्यायाम केले तर अत्यंत शुभफळ असे तुम्हाला आरोग्याबद्दल नक्की मिळेल। धन्यवाद। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे। धन्यवाद।